मन मंदिरा गजर भक्तीचा. मरताना जे समजा एक म्हातारी मेली म्हणून काही काय म्हणतात आईला आम्ही सांभाळू. मी एकाला विचारलं अप्पा की म्हटलं एवढं आईबद्दल तुला प्रेम का. मग ती म्हातारी माझ्या समोर आली. आपा 100 तोळ दागिने होते तुझ्या. काय प्रेम आहे. आणि त्या म्हातारीने सांगून ठेवलं होतं जे आमचं शेवटपर्यंत करेल त्याला हे दागिने. कार्टसुद्धा एवढं हुशार होतं. शेवटचे 10 दिवस ती कोमामध्ये गेली, अगोदरच काढून घेऊन मोकळा. काय पुष्कळ पुष्कळ गमती आहेत. मी तुम्हाला सांगितल्यात न सांगितल्यात. काही नवीन माणसं येतात, जाऊ द्या आता, जाऊ द्या जरा. की तसं सर्व जसं तेजोमय होतं. नाना निद मारोणी आपण पे हिरोणी जागणे ठाके होणी जागणे तैसे अज्ञान आटोणी ज्ञान येते उवाया ज्ञान अज्ञान गळून या ज्ञानाचे होय. ज्ञान आणि अज्ञान दोन्ही गळल्यानंतर काय शिल्लक राहतं. नाना निद मारोणी आपण. हे बघा, निद मारली काय झालं, जागृती आली. जागृती मारली काय झालं, निद आली. काय तसं अज्ञान ज्ञान संपलं. ज्ञानाला आल्यानंतर पूर्णत्व प्राप्त झालं. आता इथून तिथून काही शिल्लक राहिलं नाही. कशाकरता सांगतो, हे भिन्न भिन्न दृष्टांत देतात. ज्याला जो दृष्टांत कळेल तो कळेल. निद्रेची वाट मोडे ते जागणे हे न घडे. अहो निद्रात जर संपली तर जागण कुठून आलं. माझं बोलणं कळलं. मग जागण्याचे पाडे जागण्याची. जो निजलाच नाही तो जागा कसा झाला, काही कळलं का नाही. जो निजलाच नाही. काय तुमच्या गावात तो कोण आलाय मी ऐकलं, काय त्याचं ऐकून तुमच्या नवऱ्याला मिळालं आणि तुमच्या अंगावरचे होते ते मणीसुद्धा गेले. कारण तुमचे पुरुष मूर्ख झाले. ब्रह्म 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 करतात. ब्रह्म वाढलं. मी काय सांगतोय, ब्रह्म काय मिळालं झालं बा. ते नाही बघितलं सगळ्यांनी. अरे खरं काय चमचे काय, प्लेट काय, नामकं काय, तमकं काय, तवा काय. शेवटी त्या गावची अवस्था अशी झाली, एका माणसाने सोनं पलीकडच्या गावात नेऊन विकलं आणि लोखंड घेऊन आला. ते शेजारचे गावचे जिल्ह्याचे चकित झाले. काय आणताय म्हणले. अहो सोनं विकायला. हो आणि सोनं देऊन लोखंड. बोलायचं नाही. ते म्हणले काही कठीण अवस्था आहे. झालं अवस्था अशी झाली. शेवटी मग पुरुषांचं प्रवचन, बायकांचं झालं, पुरुषांना बोलवलं. एवढ्या दिवस त्या थेरड्याच्या मागे लागून तुम्हाला काय मिळालं. अरे बाप, काय दिलं तुम्हाला त्यांनी. ते म्हणले काही नाही. बघा एका रात्रीत मी तुमचा संसार अवघाची संसार सुखाचा करीन. सोनियाचा दिनवाची आनंदे पाहिला. झालं सगळं. मग म्हणाले आता एक विनंती आहे. आई साहेब म्हणाल ते करू. काही नाही म्हणले. त्या म्हाताऱ्याला धक्का मारून गावाच्या बाहेर काढा. कळू दे म्हणले लक्ष्मी काय करते आणि ब्रह्म काय करतं. आलं का लक्षात. लग्न कार्य असेल किंवा घरात काही असेल तर काही काही माणसं रात्रभर काम करतात, काही काही झोपून राहतात. मग ते विचारतात काय कसं काय, कशी काय झाली झोप. ती तुम्हाला म्हणले. आम्ही झोपलोच नाही तर उठायचा प्रश्नच नाही. निद्राच नाही तर जागा होण्याचा प्रश्नच नाही. अज्ञानच नाही तर ज्ञान असण्याचाही प्रश्न नाही. काय समजताय का. काय झोपलाच नाही तर जागा होण्याचा प्रश्नच नाही. तसं अज्ञानच नाही, झोपला नाही म्हणून जागा होत नाही. म्हणजे जागा होण्याचा प्रश्न नाही, म्हणजे जागणंही नाही. आहेच जागा, तर जागा काय होतो समजतं का. जागा आहेच तर जागा काय होतो. जागा नसेल तो जागा होईल, निजला असेल तो जागा होईल. जागाच आहे तर जागा काय होतो. गदा मनुष्य डोळे दाखवून बसायला असतो. अवामनराव जागा आहे बोला ना. नुसतं डोळे दाखवून बसलो आहे. हां बोला बोला मला ऐकायला येतं आहे. हां म्हणून आपण एक व्यवहारामध्ये म्हणतो काही काही माणसांना जर
काम करायचं नसेल ना उगीच झोपेचं सोंग करतो. आणि गेला की डोळे उघडून बघतो. म्हणून म्हण आहे, जो झोपला असेल त्याला जागं करता येईल, पण ज्यांनी झोपेचं सोंग केलं असेल त्याला जागं करता येणार, ही रोजची म्हण आहे. तसं इथे तेच सांगतायत. पाहता ज्ञानाचा मासला तव ज्ञानार्णवाची उत्सव मिळाला. अज्ञान हा गेला बोलूची वाया. अज्ञान अंगे विराले परी ज्ञाने नाही स्पर्शले. आई तेचे संतले ज्ञान आहे तसंच आहे, तसंच आहे. म्हणून नीट लक्षात ठेवा. इथे म्हणून ज्ञान हे सुद्धा विशेष काही महत्त्वाचं नाही. म्हणून मी ब्रह्म हे म्हणूच नका. वेदांतशास्त्रा सांगतं तत्त्वमस्यादी अहम ब्रह्मास्मी. महाराज म्हणाले काही नाही, म्हणून त्याचं खंडन आहे. ते अभेद लक्षण आहे ज्ञानाचं. अलग अलग उगीच मी ब्रह्म आहे ब्रह्म आहे म्हणून जमतं का? चला उगीच डोक्याला जरा तुमच्या घासलं थोडंसं. शेवटचे 10 मिनटं एक गोष्ट सांगतो. नाही ते म्हणाल काय ज्ञान अज्ञान ज्ञान अज्ञान काय ज्ञान अज्ञान. तर मी तरी काय करू? महाराज सांगता येते तुम्ही ऐकायला आलाय. आणि हा विषय असा आहे, हे बघा तुम्ही बरं चला इतके वर्ष ऐकता आणि गेल्या वर्षी काय ऐकलं सांगा. अहो द्या सोडून फार अवघड आहे. कशाला आजचं उद्या सांगा. आपण उद्या परीक्षा घेऊ आप्पा आणि बक्षीस ठेवा ना त्यांना 5-5 लाडू. 5-5 लाडू सांगा आणि जास्ती नाही 1 मिनटं सांगायचं. ते ज्ञान अज्ञान 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 संपलं. ज्ञान 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 खलास. हो आम्हाला सुद्धा इतकं टॅक्सिंग होतं हे अमृतानुभव सांगणे. ज्ञानेश्वरी काय असं आयुष्य त्याच्यातच उघडले की कोणचंही पान रात्री 12 वाजता सांगितली 1 वाजता सांगितली. अमृतानुभव इतकं सोपं नाही. आलं का लक्षात? हां हे स्वरूपाच्या भूमिकेवर उभं राहिल्यानंतर तिथून बोलणं इतकं सोपं नाही आहे. चला तर गंमत म्हणून सांगतो. इथं काय झालं, विष्णू भगवान आणि रुक्मिणी माता यांच्यात गंमत लागली की तुम्ही श्रेष्ठ का मी श्रेष्ठ. विष्णू भगवान म्हणाले अगं तुला काय समजतं, मी ब्रह्मा आहे, माझ्या नादी लागू नकोस म्हणे, तुझं काय आहे. म्हणले ठरलं ठरलं. एका गावात तूही जायचं आणि त्या गावात मीही जायचं, बघू कोणाच्या मागे कोण लागतो. मग देवाने चातुर्मास होता, एका ब्राह्मणाचा वेश घेतला बरं का. गंध असा करवत वाडी धोतर वितर खांद्यावर उपर्ण विपर्ण 2-4 शिष्य विष्य बरोबर पळी पंचपात्र वगैरे असे चाललेले, जरा 2 दिल पोट बीट असं. मग देवच तो आता एकदम छान दिसत होता. अलग लक्षात आता निवांत. मग गावात अगोदर गेले, महाराज येत आहेत, महाराज. अहो काय झोपला काय, एवढे मोठे महात्मे तुमच्या गावी येत आहेत आणि तुम्ही झोपता काय. अगोदर सगळा प्रचार विचार सगळा गेल्यावर महाराजांचं स्वागत बिगत झालं. आणि महाराजांनी मग श्रोते होतेच, या गावात गेलं असं झालं, त्या गावात गेलं तसं झालं, तिकडे असं झालं, तिथे तसं झालं, असं झालं तसं झालं तसं झालं, असं ब्रह्म असं अमकं तमकं काय निरूपण तर ऐका. बोधाच्या अवस्थेमध्ये गेल्यानंतर पुन्हा तुम्ही खालीच येणार नाही. झालं बाबा, प्रवचनं सुरू झाली. काय तुम्हाला सांगू, 1 महिन्यामध्ये तू ब्रह्म मी ब्रह्म. बायका पूर्वी प्रवचनाला जायच्या नाहीत. मग हे सगळे पुरुष जमलेले, घर नाही दार नाही प्रपंच नाही, कारण सगळं मिथ्या. बायका पोरांच्या नादी लागून कुणाचं बरं झालंय. ही सगळी माया आहे, हे सगळं मिथ्या आहे, हे सगळं नाशवंत आहे. याच्यातून बाहेर पडा. याच्यातून बाहेर पडल्याशिवाय तुम्हाला भवसागर तरून जाता येणार. बसलेली माणसं सुद्धा खरंय महाराज, खरंय खरंय. करता करता ती गोळी इतकी चढली
की महिन्यामध्ये कोणी संसार बघेना, बायका कंटाळल्या, काय करावं. आणि असं ब्रह्म परिपूर्ण अवस्थेला आलं. आणि त्या रात्री आईसाहेब रिद्धी सिद्धी घेऊन गावात एंट्री मारली. ज्यांचं असं सगळे ब्रह्म, सगळं जवळजवळ संसाराचं वाटोळच झालेलं, सगळे स्थिर झालेले. आईसाहेब आल्या, एका म्हातारीच्या झोपडीमध्ये गेल्या. आता काय झोपडीमध्ये एवढी देखणी बाई, मग लक्ष्मी घरात आलेली बघितल्यावर त्या म्हातारीची बोबडी बोबडी. अगं म्हणले, आई काळजी करू नको, हां काय तुला काही करायचं नाही. तितक्यात दाशी आणल्या, तिचं सगळं बैठक घातली. लक्ष्मी आल्यावर सगळा महालच झाला की तिची एंट्रीच तशी होती. काय हां अगं मग काय असेल तुझ्या घरातलं दे बरं का. आता तिच्या घरात काय होतं, काहीतरी वाढायला असं काहीतरी चमचा आणला लोखंडात, हात लागलो होतं, त्याचं सोनं झालं. इकडे म्हणले, हां तुझ्या घरात जेवढं लोखंड असेल तेवढं आण. हात लावलं सोनं. जा म्हणले शेजारच्या बाईला सांग, तुला काय अनुभव आला, अनुभव अमृत काय कळला, तुला काय अनुभव आला सांग. तिने सांगितलं, काय बया, हां तो असा चमचा हलवतच गेली आणि तो तवा होता ना त्याच्यावर पिटत गेली. कारण तवाही सोन्याचा, चमचाही सोन्याचा. ठण ठण ठण. ती म्हणली, बा हां अगं मंगळसूत्राला मणी मिळत नाही तुझ्या हातात, हां मंगळसूत्राला सुद्धा मिळत नाही म्हणून तुझ्या हातात एवढे काय काय भानगड आहे. काय म्हणली, माऊली आमच्या घरात आली, आळंदीची नाही, माऊली आमच्या घरात आली. असं आणि तिचं सोनं हे सगळे पोथीत अडकले होते. तू ब्रह्म मी ब्रह्म, तू ब्रह्म मी ब्रह्म. एका दिवसात गावाला फेरा झाला, सगळा गाव सोन्याची भांडी. मग सगळे आले पुरुष, मग बायकांना पडवलं, सगळ्यांना प्रवचन झालं. आता हे बघा, पृथ्वी संपल्यानंतर हां ते हे जळ कुणाला बुडवणार, बुडवायला सुद्धा काही शिल्लक राहिलं नाही का. हां मन मंदिरा गजर भक्तीचा.